आज कर्नाटकाचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होत आहे. त्याच्या अनुषंगानं मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी महामेळाव्याचं गेली कित्येक वर्ष नियोजन केलं जात असते. कारण या ठिकाणी आपण बहुभाषिक आहोत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठी भाषा मराठी संस्कृती टिकली पाहिजेत आणि हा संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी आम्ही जवळपास 70 वर्ष हा लढा एकत्रित राहून आम्ही करत आहोत. मात्र इथं होणाऱ्या मराठी माणसावरती मराठी भाषेवरती जो अन्याय होत आहे ह्याच्यासाठी आपण एक विरोधात म्हणून हा एक मेळावा इथं आम्ही करत असताना तोंडी परवानगी दिली होती. मात्र आज या ठिकाणी बघितलं तर सकाळी 7 वाजल्यापासून अटक सत्र सगळीकडे चालू आहे. खानापूर असेल बेळगाव असेल. मात्र इथं कुठंतरी घटनेची कुठं पायमल्ली होत आहे. मात्र आम्ही न्यायदायिकेकडे आम्ही मागणी करतोय की बाबा अशा ठिकाणी काँग्रेसचं सरकार कर्नाटकामध्ये आहे. जसं आता मॅडमने म्हटलं तसं संविधान बचाव असा एक नारा आपण गेल्या कित्येक दिवसापासून म्हणत आहोत. मात्र ही बघितल्यानंतर इथं मराठी भाषिकांच्यावरती फार मोठी गळचेपी होत आहे.